राजा पंढरीचा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 सांख्य योग ओव्या 26 ते 50. श्री गणेशाय नमः. तरी आता काय जाहले, काही स्नेह उपनले, हे नेनिजे परी कुडे केले अर्जुना तुआ. मग आत्ताच तुझ्या मनात हा मोह, ही ममता का जागली आहे अर्जुना? हे संपूर्णपणे चुकीचे अन वाईट आहे. मोह धरलिया ऐसे होईल, जे असती प्रतिष्ठा जाईल, आणि परलोकही अंतरेल ऐहिकेंसी. जर तू या मोहात असाच अडकून पडलास तर तुझ्या आजवरच्या लौकिकाला तर तुला मुकावे लागेलच, त्याबरोबर तू इहपरलोकास सुद्धा अंतरशील. हृदयाचे ढिलेपण एथ निकयासी नव्हे कारण, हे संग्राम ही पतन जाण क्षत्रियांसी. ही तुझ्या मनातील दुर्लभता एका क्षत्रियास न शोभणारी आहे, त्यामुळे तुझेही काही कल्याण होणार नाही. ऐसेनी तो कृपावंतू नाना परी असे शिकवितू, हे ऐकोनी पंडुसुतू काय बोले. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने परोपरीने अर्जुनास समजावून सांगत असतानाही त्याच्याकडे लक्ष न देता अर्जुन त्यांना म्हणतो, देवा हे ये तुलेवरी बोलावे न लगे अवधारी, आधी तोची विचारी संग्रामो हा. देवा, अरे तुला इतके सांगायची काय गरज आहे? अरे खरोखरच या संग्रामाची गरज आहे का, याचा तूच आधी थोडासा विचार कर ना. हे झुंज नवे प्रमादू, एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधू, हा उघडा लिंगभेदू ओढवला आम्हा. देवा, अरे हे युद्ध नाही तर आत्मनाश आहे, हे पापाचरण आहे. आम्हीच आमच्या थोरांच्या जीवावर उठावे असा दुर्दैवी प्रसंग आमच्यावर आला आहे. देखे माता पितरे अर्चिजती, सर्वस्वे तोष पाविजती, तिये पाठी केवी अधिजती आपुलिया हाती. अरे माता पित्यांची सेवा करावी, त्यांना संतोष द्यावा आणि मग आपणच त्यांचा वध करावा, हे योग्य आहे का? देवा संत वृद्ध नमस्कारिजे, का घडे तरी पूजिजे, हे वाचुनी केवी निंदिजे स्वये वाचा. कृष्ण, अरे साधू संत सज्जन ह्यांचे वंदन, त्यांचे पूजन का त्यांची निंदा करायची? तैसे गोत्र गुरु आमुचे, पूजनीय आम्हा नेमाचे, मदभूत भीष्म द्रोणांचे वर्ततसे. अरे या माझ्या बांधवांचे, माझ्या पूज्य गुरुजनांचे माझ्यावर किती उपकार आहेत. अरे मी खरं तर त्यांचा ऋणी राहायला हवे. जया लागी मने विरू, आम्ही स्वप्नी न शको धरू, तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा. त्यांच्याबद्दल मनात वैरभावना धरायची, ही गोष्ट मी तर स्वप्नातही करू शकत नाही, तर मग मीच माझ्या हाताने त्यांचा वध कसा करू? वरी जळो हे जियाले, इथ आघवे यांचे हेची काय जाहले, जे यांच्या वधी अभ्यासिले मिरविजे आम्ही. त्यापेक्षा आमच्या जगण्यालाच आग लागो. जी विद्या आम्ही मिळवली तीच विद्या आम्ही आमच्या स्वकीयांना मारण्यासाठीच वापरायची का? मी पार्थो द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मज दिधला, येणे उपकारे काय अभारेला वधी तयाते. अरे माधवा, या अर्जुनाला या गुरु द्रोणाचार्यांनीच घडवला, तयार केला. त्यांचे माझ्यावर असंख्य उपकार असताना त्याची परतफेड मी त्यांनाच मारून करायची, हे किती योग्य आहे? जेथीची या कृपा लिहिजेवरू, तेथेंची मने व्यभिचारू, तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे. ज्यांच्या कृपेने मला वरप्राप्ती झाली, त्यांच्यावर उलटण्यासारखा मी काय क्रूर दुष्ट भस्मासूर आहे का? देवा समुद्र गंभीर आईकीजे, वर तोही आहाच देखिजे, परीक्षोभू मनी नेनिजे द्रोणाचिये.
देवा प्रसंगीवरून शांत दिसणारा सागर हा कधी ना कधी खवळतोच, पण तसा क्षोभ, क्रोध हा कधी द्रोणाचार्यांच्या मनात झालेला आम्ही स्वप्नातही पाहिलेला नाही. हे अपार जे गगन, वरी तयाही होईल मान, परी अगाध भले गहन, हृदय यांचे. एक वेळ अनंत आभाळाचे मोजमाप करता येईल, पण द्रोणाचार्यांच्या अंतःकरणातील प्रेमाची मायेची खोली मोजता येणार नाही. वरी अमृतही विटे, की काळवशे वज्रही फुटे, परी मनोधर्मो न लोटे, विकरविलासी. कदाचित अमृत अंबून जाईल, कालगतीतील वज्रही भंग पावेल, पण कितीही अन कसा कोणताही प्रयत्न केला तरी गुरु द्रोणाचार्य यांच्या मनास कधीच क्रोध येणार नाही. स्नेहालागी माये, म्हणिपे ते किरू होये, परी कृपा ते मूर्त आहे, द्रोणी इये. मातेच्या मनात स्नेह पाझरतो, पण गुरुदेवांच्या ठिकाणी तर मूर्तिमंत दया वसलेली आहे. हा कारुण्याची आदी, सकळ गुणांचा निधी, विद्यासिंधू निरवधी, अर्जुन म्हणे. पुढे अर्जुन कृष्णास असेही सांगतो की कृष्णा माझे आचार्य म्हणजेच दयेचा उगम, गुणांची खाण अन ज्ञानाचा अथांग सागर आहेत. हा ये नेमाने महंतू, वरी आम्हा लागी कृपावंतू, आता सांग पा येणे घातू, चिंतू येईल. ते इतके महान आहेत, त्यांची आमच्यावर इतकी कृपा आहे की त्यांच्या हत्येचा साधा विचारही आमच्या मनात आणता येणार नाही. ऐसे हे रणी वधावे, मग आपण सुखे राज्य भोगावे, ते मना नये आघवे, जीवितेसी. अशा या पूज्य अन वंदनीय श्रेष्ठींना मारणे अन मग आम्ही राज्यसुख भोगावे, ही गोष्ट आमचा प्राण गेला तरी माझ्या मनात कधीच येणार नाही. हे ये नेमाने दुर्धर, जे याहीहुनी भोगसधर, ते असतू एथवर, भिक्षा मागता भली. कृष्णा, अरे गुरुदेवांना मारून राज्यसुखच काय, पण उद्या आम्हाला अगदी इंद्रादिक सुख मिळणार असेल तरी ते आम्हास नको. त्यापेक्षा प्रसंगी शिक्षा मिळालेली बरी. ना तरी देश त्यागे जाईजे, का गिरीकंदर सेविजे, परी शस्त्र आताण धरिजे, इयांवरी. नाहीतर सरळ सरळ सर्व संग परित्याग करून डोंगरदरीत जाऊन बसावे, पण श्रेष्ठांवर कदापि शस्त्र धरू नये, हेच उचित. देवा नवनिषदी शरी, वावरुणी यांच्या जिव्हारी, भोग गिविसावे रुधिरी, बुडाले जे. देवा नवीन धार लावलेल्या बाणांची जिव्हारी, घाव करून त्यांच्या रक्ताने भिजलेले, रक्ताने माखलेले किंवा स्वजनांच्या रक्तात बुडालेले भोग आम्ही भोगावेत का? ते काढोनी काय कीजती, लिप्त केवी सेविजती, मज नये हे उपपत्ती याची लागी. असे भोग मिळून तरी काय उपयोग? असे हे रक्तलांछित भोग भोगणे ही तुझी इच्छा, मी युद्ध करावे ही इच्छा, आणि त्यासाठी तू करत असलेला कर्मयोगाचा युक्तिवाद हा मला बिलकुल पसंत नाही, मान्य नाही. ऐसे अर्जुन तिये अवसरी, म्हणे श्रीकृष्णा अवधारी, परी ते मना नयेची मुरारी, ऐकोनिया. परंतु अर्जुनाने अरे कृष्णा, मी काय म्हणतो ते ऐक असे सांगूनही श्रीकृष्णाच्या मनाला मात्र अर्जुनाच्या बोलण्याचा कोणताच भाग पटला नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.